विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. इब्रिय लोकासपत्र अध्याय 11:1 मध्ये आम्हाला विश्वासाची ही व्याख्या आम्हाला पाहायला मिळते. आणि ह्या विश्वासाच्या आधारावर बायबलमधील मोठ्या मोठ्या संदेष्ट्यांनी, मोठ्या मोठ्या व्यक्तींनी हा विश्वास आपल्या जीवनामध्ये साबित केलेला आहे. आम्ही पाहतो, अब्राहमाला देवाने वचन दिलं होतं की तुझ्यापासून, तुझ्या संततीपासून, इसाकापासून मी तुझी संतती ह्या पृथ्वीला व्यापून टाकील. आणि त्याच पुत्राची परमेश्वराने बली मागितली. अब्राहमाचा विश्वास काय होता की अब्राहमाने आपला विश्वास डगमगू दिला नाही आणि त्याने विश्वास धरला की इसाकाला अर्पण केल्यानंतरही इसाक मरण पावला तरी त्यापासून परमेश्वर त्याला पुन्हा जिवंत करून त्यापासून संतती उत्पन्न करण्यासाठी परमेश्वर समर्थवान आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, अब्राहम हा विश्वासाचा पिता मानला जातो. आणि म्हणून बायबलमधील प्रत्येक मोठ्या मोठ्या महान व्यक्तींनी हा विश्वास हासिल केला आणि त्याच्याद्वारे त्यांना अनुभव आला. योसेफाला त्याच्या भावाने विहिरीत टाकलं तरी परंतु तो बाहेर निघाला आणि तो समोर गेला, विश्वासामध्ये अडळ राहिला आणि तो मोठा राजा बनला. दावीद राजाला सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये टाकून देण्यात आलं होतं आणि त्या दाविदाने प्रार्थना करणे सोडली नाही, तरी तेव्हा त्याला सिंहाने त्याला हात सुद्धा लावला नाही, तोंड सुद्धा लावला नाही. प्रियजन हो, विश्वास ठेवणाऱ्याला कधीही लज्जित व्हावं लागणार नाही. प्रियजन हो, हा विश्वास आमच्या जीवनामध्ये आम्ही अवगत करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आम्ही कधी आमचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही देवाला दूर ठेवतो, प्रार्थनेपासून दूर राहतो, कारण आमचा विश्वास कमजोर आहे. प्रियजन हो, आम्ही विश्वास बळकट करूया, देवावर विश्वास ठेवूया, देवाच्या प्रत्येक वचनाला आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. लहानातलं लहान वचन असेल तरी, लहानातली लहान आज्ञा असेल तरी देवाची आज्ञा आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. प्रियजन हो, एक दिवस आम्हाला अनुभव येणार की देव हा आमचा तारण करता आहे, पालन करता आहे, देवाला काहीही अशक्य नाही. म्हणून आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, त्याच्यानुसार चालूया आणि आपण स्वतःला धन्य बनवूया.